नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत असं आंब्याचं लोणचं, जे वर्षभर खराब होणार नाही आणि चव मात्र अगदी जबरदस्त लागणार। एकदा हे लोणचं बनवलं की बाजारातून कधीच आणावं लागणार नाही, इतकं टेस्टी आणि टिकाऊ लोणचं आहे। यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, त्यामुळे लोणचं आपला वर्षभर टिकणार। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1.5 किलो जवळपास आंबे घेतलेले आहे। आंबे बाजारातूनच फोडून आणलेले आहेत। त्यानंतर त्याला स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला सगळ्या फोडी, आंब्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे। जवळपास हे 1.5 किलो आंब्याचे फोडी आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून हळद घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ट्विस्ट करत चांगल्या प्रकारे हळद आणि मीठ फोडींना लागेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रभर आपल्याला मीठ आणि हळद लावून हे फोडी रात्रभर ठेवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे फोडी आपल्याला उन्हामध्ये 2 ते 3 तासासाठी सुकवून घ्यायचं आहे, जेणेकरून तेथील पाणी निथळून जाईल। त्यानंतर 2 ते 3 तासानंतर बघू शकता आपल्या फोडी चांगल्या प्रकारे सुकलेल्या आहेत। त्यानंतर आपण याचं लोणचं बनवायला घेऊया। त्यासाठी काय काय साहित्य लागते तर चला आपण बघूया। त्यासाठी मी 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 1/2 टेबलस्पून हिंग, 1 टेबलस्पून कलोंजी म्हणजेच काळे तीळ, 2 लाल मिरची, अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त मोहरीची डाळ, 2 टेबलस्पून सोप, 1 टेबलस्पून एवढी मेथीदाणे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। त्यानंतर 1 किलो प्रमाणामध्ये लोणचेसाठी बेडेकर मसाला घेतलेला आहे। त्यानंतर 4 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला सौंफ, मेथीदाणे, काळी मिरी, लवंग थोडंसं आपल्याला रोस्टेड म्हणजेच भाजून घ्यायचं आहे। जास्तही एकदम भाजून घ्यायचं नाही, थोडंसं गरम होई एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना कमी गॅस ठेवूनच आपल्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजल्यानंतर आपल्याला आपण जेव्हा बारीक करू तेव्हा लवकर बारीक होईल आणि यामधील मॉइश्चरसुद्धा निघून जाईल। त्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपण मोहरीची डाळसुद्धा भाजून घेणार आहोत, त्यामुळे त्यामधील जो मॉइश्चर असतो तो सुद्धा निघून जाईल आणि आपला लोणचं वर्षभर टिकण्यास मदत होईल। तर बघू शकता इथे आपण मोहरीची डाळसुद्धा भाजून घ्यायची। भाजत असताना आपल्याला गॅस कमीच ठेवून भाजायचा आहे, जेणेकरून आपली मोहरीची डाळ जळणार नाही। तर बघू शकता इथे मोहरीची डाळसुद्धा भाजून झाली। त्यानंतर तेल गरम ठेवलेलं आहे, तेल गरम होईपर्यंत आपण हे मसाले बारीक करून घेऊया। त्यामध्ये सौंफ, मेथीदाणे, लवंग आणि काळी मिरी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण बघू शकता इथे जाडसरच असं आपल्याला मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे, एकदम बारीकसुद्धा करून घ्यायचं नाही। त्यानंतर एक आपल्याला कढई घ्यायची आहे, एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला आपण जे मसाला घेतलेला होता बेडेकर मसाला तो सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। साधारण 1 किलोला 100 ग्रॅम एवढा मसाला लागतो। तर बघू शकता इथे माझ्या आंब्याच्या फोडी 1.5 किलो आहेत, त्यासाठी मी घरचासुद्धा मसाला घालणार आहे। त्यासाठी मिरची पावडर आणि मीठसुद्धा त्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे बारीक करून घेतलेला मसाला होता तो सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये मोहरीची डाळसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे। तर जवळपास अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त मोहरीची डाळ मी घेतलेली आहे, कारण मसाल्यामध्ये सुद्धा मोहरीची डाळ आहे, त्यामुळे मी थोडीशी कमीच मोहरीची डाळ यामध्ये घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला आपण जी कलोंजी घेतलेली होती कलोंजीसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे। कलोंजी आणि 2 लाल मिरच्या घालून कलोंजी ही नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे, लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते, त्यामुळे लोणचं सुरक्षित राहते। त्यानंतर आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर
हाफ टेबलस्पून एवढा हिंग त्यावर घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे तेल गरम करत ठेवलेलं होतं ते सुद्धा गरम झालं आहे केवढं गरम करायचं आहे आपण चेक करून घेऊयात. त्यासाठी मी त्यामध्ये एक लसणाची पाकळी टाकून घेते. तर बघू शकता यामध्ये एक मी लसणाची पाकळी टाकून घेतलेली आहे. जोपर्यंत ती वर येत नाही तोपर्यंत आपल्याला एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे. तर बघू शकता लसणाची पाकळीसुद्धा आपली वर आलेली आहे. त्यानंतर थोडं तेल घालून आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. यावर आपण लसूण कच्चाच त्यामध्ये टाकलेला आहे. त्यावर मी गरम तेल टाकून घेते जेणेकरून आपला लसूणसुद्धा थोडंसं भाजलं जाईल आणि त्याची टेस्टसुद्धा एकदम भारी अशी येईल. तर बघू शकता थोडं तेल घालून आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. चमच्याने सतत हलवत आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मसाला आपला चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण कलोंजी घातलेली आहे. कलोंजीच हा एक असा पदार्थ आहे जे आपला लोणचं वर्षभर टिकणार आणि खराब होणार नाही. कलोंजीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्यामुळे जंतू वाढू नयेत म्हणून मदत करते आणि त्यामुळे लोणचं सुरक्षित राहते. कलोंजी घातल्यामुळे लोणच्याची चवसुद्धा वाढते आणि सुगंधसुद्धा येतो. पचनासमध्ये फायदेशीर आहे. लोणचं खाल्ल्याने जडपणा वाटणार नाही. कलोंजी घातल्यामुळे पचन सुधारते. तर बघू शकता अगदी परफेक्ट असं लोणचं तयार झालेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हे त्यामध्येच ठेवून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. बरणीला याऐवजी आपण काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी घ्यायची आहे जेणेकरून आपलं लोणचं वर्षभर टिकणार आणि अगदी परफेक्ट असं तयार होणार. तर बघू शकता इथे आपल्याला थोडं करून आपल्याला सगळं लोणचं यामध्ये भरून घ्यायचं आहे. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता आता संपूर्ण लोणचं यामध्ये भरून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इकडे तेल गरम करायला सुद्धा ठेवलेलं आहे जेणेकरून आपण यामध्ये सुद्धा तेल घालून घेऊया. तर बघू शकता इथे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तेल मी मसाल्या कढईमध्येच घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपला मसालासुद्धा वाया जाऊ नये. त्यासाठी मी तेलसुद्धा त्यामध्येच घालून घेतलेलं आहे आणि मसालासुद्धा उरलेला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घ्यायच्या आहे आणि हा तेल आपल्याला एकदम थंड असं करून घ्यायचं आहे. गरम तेलच आपल्याला लोणच्यामध्ये घालून घ्यायचा नाही. तर बघू शकता आपलं तेलसुद्धा चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं करून तेल घालून घ्यायचं आहे. लोणचं आपल्या वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला तेल एकदम फोडींच्या वर असायला हवा. फोडी आपल्या तेलामध्ये डीप होतील एवढं तेल आपल्याला लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला लोणचं खराब होणार नाही. तर बघू शकता यामध्ये आपण कलोंजी घातलेली आहे. ते एकदम प्रिझर्वेटिव्हचं काम करते. त्यामुळे आपलं लोणचं वर्षभर टिकणार आणि जराही सुद्धा खराब होणार नाही. आणि ही एक टिप्स आहे. तेल घालताना तुम्ही थंड करूनच तेल घाला आणि फोडींच्या वर फोडी डुबतील एवढं तेल आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या फोडींना बुरशी लागणार नाही. तर बघू शकता इथे तेल घालून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं परफेक्ट असं लोणचं तयार झालेलं आहे. कलरसुद्धा एकदम भारी असं झालेला आहे आणि चवीलासुद्धा एकदम टेस्टी असं झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी लोणचं करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.